नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत आटपाडी तालुका आणि सांगली जिल्ह्यामध्ये असणारं पळसखेल ह्या गावातील आपल्याला हे संपूर्ण जे तरुण बघायला मिळत आहेत, गावकरी बघायला मिळत आहेत। पंढरीच्या दिशेनं लाखो भाविक आहे तो आपल्याला पायी दिंडी वारीमध्ये चाललेला असताना ह्या वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने एक सहकार्याची छोटीशी भूमिका म्हणून इकडे या ठिकाणी चाय वाटप केला जातो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे, पण मात्र वारकरी संप्रदायाला कुठेतरी एक मदतीचा हात या माध्यमातून आपल्याला गावकरी जोडलेले असतात। आमच्या सहकारी मित्रांच्याकडे जातोय। आपण हे किती वर्षापासून काम करताय? आम्ही हे पाठीमागच्या वर्षापासून सुरुवात केलेली सेवा आहे। जे काही वारकरी इथून पंढरीच्या दिशेने जातात, जे काही वाहनान जातात, चालत पायी जातात, त्यांच्यासाठी आम्ही चहा बिस्किट नाश्त्याची सोय केलेली आहे आणि एकादशी दिवशी आम्ही फराळाची सोय केलेली आहे। काय आनंद होतो की आपण एक समाजसेवेचं एक छोटंसं रोपटं लावलेलं आहे आणि हळूहळू तुमच्या गावातील अनेक माणसं जोडली जात आहेत। अनेक भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा असतो। हे सगळं वाढतं वैभव पाहून काय आनंद होतो? आमच्या इकडं बागायतदार वर्ग जास्त आहे, शेती करणारे लोक खूप आहेत, त्यांना पायी जाणं शक्य नाही। आमच्यापासून फक्त 40 किलोमीटर अंतर असणारी पंढरी, पण आम्हाला महिन्यातनं 6 महिन्यातनं जाणं सुद्धा होत नाही। तर आपण जाणाऱ्या लोकांची सेवा करून आपल्याला जे पुण्य भेटणार आहे ते यातनं मिळवू, एवढं सगळ्या युवकांनी मनावर घेतलं आणि करायला घातलं। याला प्रतिसाद खूप चांगला भेटलेला आहे लोकांचा। आम्ही इथं कोणाची वर्गण घेत नाही, काय नाही, तुम्हाला जी काही वस्तू द्यायची आहेत आणून द्या, आम्ही इथं सेवारूपी देतोय। आणि हेच आपल्याला या ठिकाणी पळसखेलचं एक वेगळं तरुणांचं आपल्याला बघूया। हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे, पण इथं आपल्याला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं असल्यामुळं पंढरपूरपर्यंत आपल्याला जाऊ शकत नाही। पण पंढरीच्या दिशेनं जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याची ही संधी या लोकांना मिळते। हेच खऱ्या अर्थानं आटपाड तालुक्यातील असणाऱ्या आणि सांगली जिल्ह्यातल्या असणाऱ्या पळसखेल मधल्या लोकांचं एक वेगळं वैशिष्ट्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न। कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, पळसखेल, आटपाडी।